जसवंतसिंगपुरा म्हणजे खिलारपुरा येथील राम मंदिर महाराजा जसवंतसिंग यांनी 1659 मध्ये बांधला होता। या ऐतिहासिक राम मंदिरामध्ये रामनवमी निमित्त आज नामदार अतुल सावे यांच्या हस्ते पूजा करण्यात आली। यावेळी स्वतः अतुल सावे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ तसेच माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते। तसेच आज रामनवमी असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आला। रामनवमी आहे त्या अनुषंगाने काय बंदोबस्त आहे? रामनवमीच्या अनुषंगानं छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस पूर्णपणे दक्षता घेत आहे। राम मंदिराच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी आणखी राम मंदिर आहेत त्या ठिकाणी सुद्धा बंदोबस्त डिप्लॉय केलेला आहे। शहरामध्ये ज्या ज्या शोभायात्रा आहेत, रॅलीज आहेत त्याचाही बंदोबस्त लावलेला आहे। एकूण 4 DCP, 7 ACP, 31 PI, 65 API PSI आणि जवळपास 1500 लोकांचा बंदोबस्त लावला आहे। या व्यतिरिक्त SRPFची एक कंपनी आहे, दंगा खाऊ योजनेचे पथक आहेत। त्याचबरोबर आम्ही महत्त्वाच्या भागामध्ये काही फिक्स पॉईंट लावलेले आहेत। ड्रोनच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये ड्रोन पेट्रोलिंग लावलेली आहे आणि सर्व जी काही आमची बंदोबस्ताची तयारी आहे पूर्ण झालेली आहे आणि शहरामध्ये रामनवमीचा उत्सव अतिशय शांततेमध्ये पार पडेल याची निश्चित आम्हाला खात्री आहे आणि सर्वांना रामनवमीच्या एक प्रश्न का 2 दिवसापासून संभाजीनगरमध्ये उद्भवतोय। अचानकपणे पेट्रोल पंपावरती मोठ्या रांगा होत आहे, वाहतुकीला अडथळा निर्माण होतो। या अनुषंगाने काही बंदोबस्त पेट्रोल पंपावर लावण्याची आवश्यकता आहे किंवा कसं? लोकांमध्ये जो काही समज आहे की पेट्रोल डिझेल किंवा संपणार आहे त्यामुळे लोक पेट्रोल पंपावरती जात आहेत, गर्दी करत आहेत, तर त्या ठिकाणी योग्य ती खबरदारी घेण्यात आलेली आहे। जिथं अशी गर्दी होती त्या ठिकाणी आमचे लोकल पोलीस स्टेशनचा बंदोबस्त त्या ठिकाणी घेण्यात येत आहे। थँक्यू सर।